हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ ना म्हणजे काल संध्याकाळी मी सुरू केला होता आणि संध्याकाळपासून रात्रीपर्यंत आणि रात्रीपासून सकाळपर्यंतचं हे रुटीन असणार आहे. तर आता इथे ना संध्याकाळची वेळ आहे, 6:30 वाजलेले आहेत आणि इथे चिकन बिर्याणी बनवायची तयारी चालू आहे माझी. तर ना आज स्वयंपाकाला भरपूर उशीर झाला होता, कारण की पाणी आलं होतं आणि उशिरा आलं होतं पाणी संध्याकाळच्या टायमाला. त्यामुळं ना पाणी वगैरे अगोदर भरून घेतलं, सगळं भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर वैभवदादांनी चिकन वगैरे आणून दिला होता अगोदरच, पण ते बनवायला थोडासा उशीर झाला पाणी आल्यामुळं. तर इथे बघा, चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे खडे मसाले घेतले. जेवढे काही माझ्याकडे खडे मसाले होते ते घेतले. दालचिनी, काळी मिरी, लवंग, झालं तर हिरवी इलायची 3 घेतले, जिरं आणि चक्रीफूल आणि तेजपत्ता, हे सगळे खडे मसाले मी घेतलेले आहेत. आणि ना हे सगळे खडे मसाले ना मी वेगवेगळे पॅकेट आणत असते रेशन भरताना, कारण की ते मिक्सवालं पॅकेट असतं ना, त्याच्यामध्ये एखादं कमी असतं, एखादं जास्ती असतं. त्यामुळं ना मग मी खडे मसाले आणताना वेगवेगळे असे पॅकेट घेऊन येत असते. तर आता इथे खडे मसाले व्यवस्थित असं फ्राय झालेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कापले होते. तर ते कांदे म्हणजे उभे कापले होते, एकदम पातळ पातळ. तर ते कांदे मी याच्यामध्ये ॲड केले आणि आता ना या कांद्याला हलकासा फ्राय करून घ्यायचं आहे. जास्ती पण त्याला फ्राय करत बसायचं नाही, एकदम हलकं हलकं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा साईडला बटाटे पण मी कापून ठेवलेले आहेत. तर आज मी फर्स्ट टाईम ना बटाटे पण ट्राय करणार आहे चिकन बिर्याणीमध्ये. तर आता कांदा हलकासा फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हे ठेचा टाकणार आहे. म्हणजे हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि मीठ हे सगळं वाटलेलं आहे. आणि मिरच्या ना मी भाजून वगैरे काही घेतल्या नव्हत्या, डायरेक्टली असा कच्च्याच मिरच्या होत्या, तर ते घेतल्या होत्या. आणि इथं हे असं ठेचा जर टाकला ना तर चिकन बिर्याणीची टेस्ट एकदम जास्ती वाढते. त्याच्यामुळं एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा अशा प्रकारे ठेचा टाकून. तर इथे आता कांदा तर हलकासा फ्राय झाला होता, त्याच्यामध्ये हा ठेचा टाकला आणि हा ठेचा पण एकदम हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि आता आजकाल ना मी म्हणजे रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकावा याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ना मग दुपारी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या टायमाला लगेच मी दुसरा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. कारण आज ना म्हणजे पाणी पण नव्हतं दिवसभर आणि संध्याकाळी ज्या टायमाला येतं ना त्या टायमाला आलं नाही, खूप उशिरा पाणी आलं आणि एकदम म्हणजे स्वयंपाकाचा टायमिंग पण झाला आणि अचानक पाणी पण आलं. त्यामुळं ना खूप घाईगडबड झाली. मग मी स्वयंपाक करायचं बाजूला ठेवून दिलं आणि अगोदर पाणी वगैरे भरून घेतलं. तर आता कांदा, ठेचा आणि अख्खा मसाला, जे काही खडे मसाले आहेत ते फ्राय झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकले. तर अगोदर 1 पॅकेट चिकन मसाला टाकला आणि त्यानंतर 1 पॅकेट ते चिकन बिर्याणी मसाला भेटतो ना एव्हरेस्टचा, तो टाकला. त्यानंतर धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि हळद पावडर 1 चमचा आणि त्यानंतर घरगुती काळा मसाला हा पण ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. तर काळा मसाला टाकताना ना थोडंसं म्हणजे विचार करून टाकायचा, कारण की अगोदर याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे ना, त्यामुळं काळं तिखट पण जास्ती आणि ठेचा पण जास्ती म्हणलं तर मग बिर्याणी एकदम तिखट बनेल. एखाद्या वेळेस ना म्हणजे काही चिकन ग्रेव्ही वगैरे तिखट झाली तरी चालतं, पण बिर्याणी तिखट झाली तर मग ते खाता पण येणार नाही. त्यामुळं ना थोडंसं तिखट टाकताना म्हणजे विचार करून टाकायचं. आणि त्यानंतर हे बॉईल केलेलं चिकन मी याच्यामध्ये ॲड केलं. म्हणजे मी अगोदरच ना चिकन बॉईल करून ठेवलं होतं हळद मीठ लावून. म्हणजे एकदम असं कच्चं टाकलं ना मग ते साहेब बोलतात की ते नाही बरोबर लागत. त्यामुळं ना हलकं असं एक 5 मिनिटासाठीच मी फक्त चिकन शिजवत असते म्हणजे हळद मीठ वगैरे लावून आणि त्यानंतर त्याची चिकन बिर्याणी बनवत असते. तर ना बटाटे पण मोठे मोठे काप करून मी याच्यामध्ये टाकलेत, धुवून स्वच्छ टाकलेत. तर आता चवीपुरतं मीठ टाकते आणि चिकन वगैरे म्हणजे सगळं व्यवस्थित हे झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे. म्हणजे कसा मसाला ना सगळीकडे पसरतो. नाहीतर असं डायरेक्टली असं मसाल्यामध्ये जर तांदूळ टाकलं ना मग ते मसाला कुठं कुठं जास्ती कुठं कमी असं राहतो. त्यामुळं ना पाणी अगोदर टाकून घेते मी आणि पाण्याला चांगलं आदान आलं ना मग त्याच्यामध्ये मग ते तांदूळ टाकते. आणि आता
झालं मग आपलं चिकन बिर्याणी. आणि हा व्हिडिओ ना कसा बसा मी म्हणजे एकतर मोबाईलमध्ये माझ्या चार्जिंग नव्हती, फक्त 7 पॉईंट चार्जिंग होती आणि तेवढ्याशा चार्जिंगमध्ये मी पटापट हा व्हिडिओ शूट केला आहे. असं तर शूटिंग होत नाही एवढीशा चार्जिंगमध्ये. तर इथे बघा 7:20 झालेले आहेत आणि घर आत्ताच स्वच्छ केलं होतं किचन वगैरे, पण पुन्हा पसारा झालेला आहे चिकन बिर्याणी बनवण्यासाठी काढलेले भांडे वगैरे. तर पूर्ण किचन जे आहे ना ते पसाऱ्याने भरलेलं आहे. आणि इथे खाली पण बघा, इथे पण मी मिरची कोथिंबीर वगैरे सगळं साफ केलं, त्याच्यात पण कचरा पडलेला आहे. तर मी आता ते सगळं क्लीन करून घेते. पण त्या अगोदर ना माझ्या मोबाईलला मी चार्जिंगला लावते, कारण की चार्जिंग खूपच कमी होती. आणि ते ना शूटिंग करता करता एकदम चार्जिंग संपली होती, म्हणजे एकच पॉईंट राहिलं होतं आणि स्विच ऑफ झाला असता फोन माझा, पण थोडक्यात वाचला. मी पटकन त्याला चार्जिंगला लावून दिले. आणि त्यानंतर मग इथे बिर्याणीला फोडणी दिल्याच्या नंतर ना हे बिर्याणी शिजवण्यासाठी फक्त एकच शिट्टी होऊ दिली कुकरची आणि एक शिट्टी भरू दिली कुकरमध्ये आणि मग गॅस स्टोव बंद केला. तर 10-15 मिनटं थांबल्याच्या नंतर मग पुन्हा कुकर उघडला, तर एकदम मोकळा मोकळा आणि स्वादिष्ट असा भात तयार झाला होता. मग खूप छान बिर्याणी झाली होती. तर मुलांना पण खूप आवडली, साहेबांना पण खूप आवडली. आणि ना जे आम्ही रोजचं तांदूळ वापरतो ना, त्याच तांदळाने बिर्याणी बनवली होती. म्हणजे असं काही विशेष तांदूळ आणलं नव्हतं, म्हणजे बासमती वगैरे असं काही आणलं नव्हतं. आणि इथे ना जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी किचनची क्लिनिंग केली, म्हणजे भांडे वगैरे घासले, झालं तर किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ घासून धुवून घेतलं. आणि त्यानंतर इथे डस्टबिन आणि डस्टपॅन वगैरे सगळं घासून घेतलं मी. तर डस्टबिन ना रोज फक्त धुवून ठेवत असते, पण हप्त्यातून एकदा घासत असते. तर इथे आज मी घासून ठेवले सगळं. आणि पाणी अजून होतं आज, म्हणजे बराच वेळ पाणी होतं, अजून गेलं नव्हतं पाणी. तर आता बघा किचन काउंटर वगैरे सगळं क्लीन झालं आहे. बाल्कनी वगैरे तिथं सगळं धुवून काढलं मी. आणि त्यानंतर आता इथे किचनची लादी पुसून घेतली, कारण की थोडंफार पाणी कुठं सांडलं होतं, कुठं काही थोडंफार मुसरं वगैरे काही पडलेलं असतं. तर त्यामुळं ना मग मी फक्त झाडू नाही मारत, तर लादी वगैरे पुसून घेत असते रात्रीच्या टायमाला पण. तर आता एवढं सगळं करण्यामध्ये इथे 9 वाजल्या होत्या. आणि इथे बघा स्वच्छ एकदम क्लीन क्लीन किचन. आणि ना रोज रात्री झोपताना मात्र न विसरता किचन क्लिनिंग म्हणजे फिक्सच असते माझी, कारण की रात्रीच्या टायमाला जर आपण किचन घाणेरडं तसंच ठेवलं आणि झोपलो ना, मग ते किडे मकोडे सगळं येत असतात घरामध्ये, झुरळं वगैरे होत असतात. त्यामुळं ना मग रात्रीची किचन क्लिनिंग खूप महत्त्वाची असते. आणि त्याचसोबत जेव्हा आपण पहाटे उठून म्हणजे डबा करायला येतो, तेव्हा जर घाण किचन दिसलं तर मग एकदम म्हणजे मूड खराब होतो. पण जर असं स्वच्छ किचन दिसलं ना, मग कितीही लवकर उठावं लागलं तरीसुद्धा म्हणजे एवढं काही मूड खराब होत नाही. म्हणजे उठल्या उठल्या फ्रेश किचन दिसलं, स्वच्छ एकदम किचन दिसलं की मूड चांगला होतो. त्यामुळंच मग मी रात्रीचे किचन क्लिनिंग करायला जास्ती महत्त्व देत असते. आणि त्यानंतर मग आता हा व्हिडिओ आहे ते म्हणजे पुढच्या दिवसाची पहाट. तर पहाटेच्या 5 वाजलेल्या आहेत आणि साहेब आत्ताच त्यांच्या जॉबवरती गेलेले आहेत. आणि आज ना साहेबांनी डब्बा वगैरे नेला नाही, त्यामुळं आज 3:30ला नाही तर 4:30ला उठले होते. त्यामुळं थोडंसं म्हणजे अर्ध्या तासामध्ये घाई गडबडीनं पटापट सगळी कामं केली. फक्त चहा वगैरे बनवून दिला आणि डब्बा वगैरे नेला नाही साहेबांनी. आणि आत्ता साहेब म्हणजे जस्ट खाली गेलेत, तेवढ्यातच पाऊस इथे स्टार्ट झालेला आहे. म्हणजे एवढे वेळ ना सुक्कं सुक्कं होतं, पण आता अचानकच एवढा वेळ पाऊस चालू झाला. सगळं सुक्क सुक्क होतं, पाऊस अजिबात नव्हता. आणि नेमकं आता साहेब निघालेत कामाला आणि पाऊस चालू झालेला आहे बघा. आणि तो पण मोठा पाऊस चालू आहे आता. थोड्या वेळासाठीच येतो, पण कपडे भिजले एकदा तर मग प्रॉब्लेम होतो ना.
तर ना मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ करून पाऊस दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे ना पाऊस दिसत नव्हता, अजिबात दिसत नव्हता. पण आवाज नक्की येत असेल तुम्हाला पावसाचा. एकदम भयंकर पाऊस चालू होता, एकदम मोठा पाऊस. तर ना ते रिक्षावाले दादा जे आहेत ते म्हणजे येतात आतमध्ये. तिकडे गेटपर्यंत जाण्याची गरज नाही, कारण पाऊस जर असा असेल ना, तर मग ते रिक्षा घेऊन आतमध्ये येतात डायरेक्टली. आणि साहेब थांबले होते ते पार्किंगमध्येच. तर रिक्षा आले लगेच साहेब जाऊन बसले रिक्षामध्ये. म्हणजे गेटपर्यंत जर चालत गेलं तर मग ते तेवढा मोठा पाऊस, हवा वगैरे होती. मग ते थोडं का होईना पॅन्ट भिजणार झालं तर मग ते पुन्हा दिवसभर ते बॉटम का होईना भिजलेली असते आणि ते तसंच ठेवलं तर मग सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते ना. त्यामुळं मग मी साहेबांना सांगितलं होतं की पार्किंगमध्येच थांबा, गेटपर्यंत जाऊ नका. ते दादा येतात आपोआप आतमध्ये. तर आता इथे साहेब गेले फायनली आणि मी चेक केलं तर पाणी होतं नळाला. म्हणजे रात्रभर पाणी होतं नळाला. आज गेलंच नव्हतं पाणी. तर ना मग मी म्हणलं की आता पाणी आहे तर पटापट जेवढी काही कामं आहेत ती आवरून घ्यावी. तर आता इथे पाणी होतं ना, त्यामुळं मग मी ठरवलं की अगोदर हे पाण्याचीच कामं करून घ्यावी आणि स्वयंपाक वगैरे ना नंतर काहीतरी बनवता येईल. कारण आज काही साहेबांना डबा वगैरे दिला नव्हता, म्हणून काही चपात्याचं पीठ वगैरे काय असं हे नव्हतं. तर ना मग मी ठरवलं की मी म्हणजे वैभवदादाच्या डब्याला पण आणि मला खाण्यासाठी पण ना मसाला भात वगैरे बनवेन नंतर ना. तर आता ना पाणी आहे आणि पाणी कधीही जाऊ शकतं. आता रात्रभर आहे म्हणल्यावरती कधीही जाऊ शकेल. तर त्यामुळं ना मग मी विचार केला की अगोदर जेवढी काही कामं आहेत, अंघोळीची कपडे धुणं म्हणा, झालं तर बाथरूम घासणं, झालं तर अंघोळ करणं, हे सगळी कामं मेन महत्त्वाची अगोदर करून घेते. तर आता इथे अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. तोपर्यंत थोडासा इथे चहा उरला होता. मी साहेबांना बनवून दिला होता ना, तर मी अजिबात पिला नव्हता चहा वगैरे. तर थोडासा उरला होता. मग आता तेवढा चहा गरम घेतला आणि लगेच हातासारखी पटापट एक भांडे जे होते ते मी घासून ठेवत होते. एखादा चम्मचसुद्धा त्या वॉश बेसिनमध्ये राहू नये असं वाटत होतं. कारण की पाणी एकदाशी गेलं ना मग पुन्हा खूप हे होतं, जड होतं ते. एक चमचा जरी धुवायचा म्हणलं तर. त्यामुळं ना मग मी एक चमचा, एक कप, एक टोप काहीही असलं ना एक तरी पण धुवून हे ठेवत होते. आणि तोपर्यंत मग इथे पाणी पण गरम झालं आणि आता चहा वगैरे पिल्याच्यानंतर मी बाथरूम घासून घेतले. झालं तर वॉश बेसिन वगैरे सगळं घासून घेतलं आणि त्यानंतर आता इथे अंघोळ करून घेते फायनली. आणि रोज म्हणलं तर मी म्हणजे सगळं लादी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर हे ते सगळं मग अंघोळ करत असते. पण आज पाणी होतं ऐनाच नळाला, त्यामुळं पटापट म्हणलं करून घ्यावं. नंतर गेलं तर खूप वांदं होईल मग पुन्हा. आणि आता वैभवदादाला खूप मुश्किलीनं त्याला उठवण्याचा प्रयत्न चालू होता. म्हणजे आवाज देत माझं इथं मसाला भात बनवायचं काम पण चालू होतं. तर म्हणजे 5:15 झाल्या होत्या, त्यामुळे आता त्याला उठवावं लागेल. तर आता पटकन त्याला उठवते आणि त्याला ना अंघोळीला पाणी वगैरे पण ठेवून देते. म्हणजे त्याचं ब्रश वगैरे सगळं होईपर्यंत अंघोळीचं पाणी पण तापेल. आणि तोपर्यंत इथे मी मसाला भात बनवण्याची तयारी केली होती ना खाली बसून. तर आता फोडणी द्यायचं फक्त बाकी राहिलं आहे. आणि आज थोडंसं कमी काम होतं, जास्ती काम नव्हतं. कारण की चपात्या वगैरे बनवायचं म्हणलं तर जरा जास्ती काम असतं ना. पण आज फक्त मसाला भात बनवायचा होता, म्हणून काम जे आहे मॉर्निंगचं ते कमी होतं. म्हणून मी ना एक बॉटल पाण्याची सगळं भरून ठेवलं आणि होता होईल तेवढे सगळं भांडे वगैरे सगळं घासून घेतले. आणि पाणी कधीही जाईल अशी भीती होती मनामध्ये. पण सारखं चेक करत होते तर पाणी होतं अजूनसुद्धा. आणि पाण्याचा प्रॉब्लेम ना जवळजवळ सगळीकडेच चालू आहे. म्हणजे आता ते ह्याला मला दाखवलं साहेबांनी Facebookला वगैरे ते दाखवलं की म्हणजे खूप म्हणजे सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालूच आहे. पण आमच्या इथे ना थोडंसं वेगळं मॅटर आहे. पाण्याचं काही कमतरता नाही, पण थोडंसं वेगळं मॅटर आहे. त्यामुळं थोडंसं पाणी म्हणजे हे आहे, थोडे दिवस हे असंच चालणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 24 तास पाणी चालू होणार आहे. तर आता इथे तांदूळ वगैरे धुवून घेतलं स्वच्छ 3 पाण्याने आणि खळखळून पाणी असलं ना तर मग जरा खळखळून सगळं
घासता येतं, धुता येतं. पण पाणी जर मोजकं वापरायचं म्हटलं ना तर मग एकदम मोजून मोजून पाणी वापरायचं म्हटलं तर खूप अवघडल्यासारखं होतं मला पण. तर आता हे मसाला भात वगैरे बनवायचं काय रेसिपी दाखवणार नाही, कारण की इथे मी फोडणी देऊन हे झालेलं आहे. फोडणी दिली, फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं होतं आणि झाकण लावायचं होतं, एवढंच बाकी होतं. आणि वैभवने रात्री केळी वगैरे आणली होती, तर ना मी एक केळी पण खाल्ली. सकाळी सकाळी तसं केळी खायची नसते, पण खाल्ली, कारण की सकाळी सकाळी ना मला ते असं पोटात काही नसलं ना, काहीतरी चहा बिस्किट वगैरे किंवा काही खाल्लं तर जरा आधार वाटतो पोटाला. नाहीतर ना मग एकदम असं हे झाल्यासारखं होतं, कोरड्या ओखारे आल्यासारखं होतात एकदम. म्हणजे असं काय हे तर होत नाही, पण असं एकदम कसं तरीच होतं, एकदम उचमळल्यासारखं होतं, म्हणजे नाही खाल्लं काही तर. तर आता इथे फोडणी देऊन झालेली आहे आणि कुकर लावलेला आहे. तर आता सगळं म्हणजे घर स्वच्छ स्वच्छ होतं, भांडे वगैरे काही नव्हते काही. म्हणजे ह्या टायमाला कसं सगळं ते चपात्या भाजी बनवायला कढया वगैरे सगळं भरलेलं असतं किचन. पण आज काही नव्हतं, त्यामुळं एकदम छान वाटत होतं. तोपर्यंत इथे वैभवदादाचा आवाज आला मला आणि वैभवदादा बोलला की मम्मी माझं झालं आहे ब्रश वगैरे करून, तर पाणी आणून दे. तर त्याला मी अंघोळीला पाणी उतरवून दिलं आणि त्यानंतर ना मग त्याचा डब्बा वगैरे बांधून दिला, त्याला नाश्ता वगैरे सगळं म्हणजे सगळं त्याची तयारी झाली. तो शाळेमध्ये गेला आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर इथे चालू आहे काम लादी पुसायचं. तर ना लादी पुसायचं काम थोडंसं उशिरा केलं तरी चालून जातं, कारण ह्या लादी पुसायला पाणी वगैरे जास्ती लागत नाही, त्यामुळं पाणी गेलं तरीसुद्धा काही हरकत नाही होत. म्हणून ना मग मी हे लादी पुसायचं काम ना आजकाल लास्ट ठेवलेलं आहे, कारण नुसतं लादी पुसायच्या नादाला लागलं आणि मेन महत्त्वाचं कपडे धुणं, भांडे घासणं हे काम जर राहून गेलं तर मग त्याच्यासाठी पाणी जास्ती लागतं ना. मग त्यामुळं हे अगोदर मी सगळं मेन महत्त्वाची कामं जी आहेत ते करून घेतली आणि त्यानंतर मग लास्टला लादी पुसून घेतली. आणि असं पण जेव्हा आपण लादी वगैरे पुसून घेतो ना घरातली, तेव्हा एकदम स्वच्छ वाटतं ना घर, आणि त्यानंतर मग दुसरं काही काम नसावं असं वाटतं. कारण दुसरं काही काम करायला गेलं तर मग पुन्हा अजून काहीतरी सांडणं काहीतरी हे होतं, मग ते घर घाण होतं. त्यामुळे ना सगळं कामं झाल्याच्या नंतर मी इथे लादी वगैरे पुसून घेतली. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे होतं माझं इव्हिनिंग टू मॉर्निंग रुटीन. तर हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.